सर्वजण फलटणमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जमलो आहोत। ज्या समूहासोबत आपण इथे जेवण केलं त्या समूहाचे प्रमुख शिवदासी माई यांच्यासोबत आपण संवाद साधून काहीतरी समजून घेऊयात। चला, तर तुम्हाला कसं वाटतं हे सगळं असं करून? 100 वर्ष वय आहे। माझी फक्त भावना काय होती की पंढरपुरामध्ये किंवा आळंदीमध्ये कुठेही आपलं भजन, आपले लोक राहावं, आपलं मस्त भजन व्हावं, असं माझं हमेशा तळमळ होत होती माझ्या मनात। तर हा प्रवास तुम्ही चालू कधी केलाय? 20 वर्ष झालं। 20 वर्ष? अजूनही तोच उत्साह, तीच एनर्जी आहे का तुमच्यात? तसेच अजून मला खूप माझं मन पळतंय पण शरीर पळत नाही काय। सातत्य एवढं ठेवलं कसं एवढ्या वर्ष जपून? देवाची कृपा, माऊलीची कृपा, ते सगळं करणं आपल्या हातात नाही, आपलं काही नाही, फक्त त्या माऊलीचाच कृपा आहे, माऊलीच्याच आशीर्वादाने सर्व चालता येईल। आणि हे पोरं आमचे जे सहकारी आहेत की नाही, माझं काय निमित्तच आहे, माझं काय नाही, ते चालवतात, ते सर्व करतात आणि माऊलीचं भरपूर सहकार्य द्यायचं आहे, ऊर्जा द्यायची आहे। ते आशीर्वाद भगवंताचा आणि माऊलीचा आशीर्वाद असल्यामुळं संतांच्या आशीर्वादानं संतांची संगती, मनमार्ग गती, 11 श्रीपती येणे पंथी। तर आजी, मला जाणून घ्यायला आवडेल की हे आध्यात्मिक आणि कर्मयोग याची तुम्ही सांगड कशी घातली? हो, कर्म तर करावंच लागते, कर्माशिवाय तर काही होतच नाही की कर्म करावं लागते। मग परमार्थाची बी साधना करावं लागते। परमार्थ साधना करण्यासाठी जीवन आलेलं आहे। आपण जन्माला आलो कशासाठी? भगवंताचं नाम घेण्यासाठी, सगळं साधण्यासाठी आलो। पण हे संसारात हे कर्मभोगातच पडलो, कर्मयोगातच पडलो, कर्मयोगच करत राहतात लोक। पण कर्म आणि परमार्थ हे दोन्ही साधनं महान, याने साधलेले दोन्ही त्याच्या एवढा नाही कोणी। अशा प्रकारचं मला काय जास्त बोलता येत नाही। तुम्ही प्रपंच करत असताना अध्यात्माकडे दुर्लक्ष वगैरे होत होतं का? नाही, परमार्थ सगळं जीवनच माझं परमार्थमय बोललेलं काय। तर मला जाणून घ्यायला आवडेल की जी आमच्यासारखी पिढी आहे, नवीन येणारी तरुण, त्यासाठी तुम्ही काय संदेश द्या, तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतंय? तुमच्या मनातला उद्देश काय आहे? म्हणजे आमचा संदेश ह्या लेकराईनं हमेशा करता भगवंताच्या नामस्मरणात राहावं, परमार्थ करत करत परपंच करावा, कर्म करावं, कर्मयोग आणि परमार्थ हे दोन्ही, कर्मयोग आणि संसार कर्मयोग आणि परमार्थ हे दोन्ही बी समान आहेत, पण दोन्ही करायला पाहिजे। दोन्ही साधलेले दोन्ही त्याच्यावर नाही कोणी, दोन्ही करायला पाहिजे। ज्याच्यात जास्तीत जास्त इकडे भर ठेवायला पाहिजे। भगवंत तर सगळं करतोच, सगळं होतंयच, पण आपणच केलेलं होते असं नाही, परमार्थ करावा लागतो आणि परपंच होत असतो, असं मला एवढंच। म्हणजे परमार्थ केला की देवच आपला संसार करतो असं की काय? हा, देवच चालवतो, सर्व चालवतो। तुका म्हणे त्याचे वारे देव तुमच्या मरणी मरे, त्याचे झाले आपण की त्यानं आपले सगळंच करतो बरं का। आपल्याला काय पाहिजे ते देतो, काय ते मजा तसंच केला, माझं सगळं केलं भगवंतानं। जे मागितलं, जे पाहिजे ते देऊन टाकलं मला। ही शेवटची पायरी होती मला, हे दिंडी काढावं, लई वेळानं काढलो मी, लई वय झाल्यावर काढले मी, म्हणून हे आता म्हातारपण आलं पटकून मला। आता काय सुधरत नाही, बोला येत नाही, काय नाही। आता ते पोरं आमदा येत नाही म्हणले होते, पण आणलेत, पोरानं आणलेत आणि हे झाला, तुमची भेट झाली, सगळं आनंद। तर आजी, मला या आमच्या नवीन पिढीसाठी तुम्ही अभंगाच्या माध्यमातून काही सांगावंच वाटतंय का? मला काही समजत नाही। म्हणजे एखादा अभंग असा आहे का जी म्हणजे आमच्या पिढीसाठी तो योग्य ठरेल किंवा आमच्यासाठी तो मोटिवेशन असेल, असं एखादा अभंग म्हणू शकाल का? तरुणपणाचा अभंग, असं नवीन पिढीला काहीतरी उपदेश मिळायला पाहिजे, त्यातून शिकली पाहिजे नवीन पिढी, असं तुमचं काही मत आहे का? आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले हित शुद्ध करा।
रामकृष्ण हरी. आध्यात्मिक भक्तीचा आणि कर्मयोगाचा सांगड कशी घालावी याची प्रेरणा आपल्याला या आजींकडून मिळालेली आहे. खरंच नवीन पिढीसाठी खूपच मोटिवेशन आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल गोडसे याचबरोबर वसुधा सुतार, संचिता माने, ज्ञानकुंज टाइम्स.